कधी तुम्ही उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवून त्याच्यामध्ये बेसन घातलं का? तर आज घाला. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवून त्याच्यावर बेसन घालून एक एवढा भन्नाट नाश्ता बनवणार आहोत की जो तुम्ही अशा प्रकारे कधीच बनवला नसेल. तर इथे बघा, मी एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्या मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप असं बेसन घेतलेलं आहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे. बेसन व रवा मी दोन्ही छान असं चाळून घेतलेलं आहे आणि नंतरच मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 चम्मच इथे मीठ लागणार आहे. मीठ घातल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी अशा तोडून घातलेल्या आहे. तसंच अर्धा असा अद्रकाचा तुकडा मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे. आता जे आपण सगळं साहित्य घातलं त्याच्यानंतर आपल्याला थोडी याच्यात कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे. तसंच आपल्याला याच्यामध्ये एक पूर्णतः लिंबू हे पिळून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आज जो मी पदार्थ दाखवत आहे तो पदार्थ तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण अशा प्रकारे कधीच बनवला नसेल. कारण की जो मी आज ढोकळा दाखवणार आहे, हा ढोकळा अशा प्रकारे जर तुम्ही बनवला तर अगदी 5 मिनिटात बनून हा ढोकळा तयार होतो. आणि पूर्ण जर याला फोडणी वगैरे जर घालून तुम्ही विचार केला तर जास्तीत जास्त 8 मिनिटं हा ढोकळा बनवण्यासाठी लागतो. तर इथे बघा, मी मिक्सरला हे सारण छान असं फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये हे जे आपण सारण फिरवून घेतलं ते घालून घ्यायचं आहे. मी ज्या प्रकारे आज तुम्हाला ढोकळा दाखवत आहे तो ढोकळा तुम्ही अशा प्रकारे कधी बनवला का? मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे बघा, एका भांड्यामध्ये आपण हे जे सारण आहे ते पूर्णतः काढून घेतलेलं आहे. आता हे सारण काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किंचित अशी हळद घालून घ्यायची आहे. हळद घालताना आपल्याला इथे जास्त हळद वापरायची नाही, कारण की कसं की जर आपण जास्त हळद इथे वापरली आणि आपण याच्यामध्ये इनो वापरतो आणि इनो आणि हळद हे एकत्र जेव्हा येते तेव्हा ते असं कलर वेगळा सोडते. त्याच्या कारणाने हळद जेव्हाही आपण घालायची तेव्हा आपल्याला किंचित अशी हळद घालायची, नाही तर ढोकळा हा लाल पडतो. म्हणून इथे ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आता बघा, हळद घातल्यानंतर आपल्याला एका डायरेक्शनमध्ये हे जे सारण आहे ते छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे व्हिडिओत मी दाखवत आहे त्या प्रकारेच आपल्याला हे सगळं अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. सारण छान असं फिरून झालं की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे इनो. इथे मी पूर्णतः 1 पुडी अशी इनो वापरत आहे. इनो इथे घातल्यानंतर आपल्याला याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे. हे इनो जे आहे ते छान असं ॲक्टिवेट होतं, म्हणून इनो घातल्यानंतर थोडंसं पाणी कधीही आपण ढोकळा जेव्हा बनवतो तेव्हा घाला. तर इथे बघा, इनो घातल्यानंतर आपल्याला एका डायरेक्शनमध्ये हे छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्या प्रकारे मी चमच्याने फिरवत आहे त्या प्रकारेच आपल्याला हे फिरवायचं आहे. आणि एका साईडने आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम करायला ठेवायचं आहे, त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आणि चाळणी ठेवल्यावर प्लेट याच्यामध्ये मधोमध घालायची आणि त्याच्यामध्ये हे सारण पूर्णतः घालून घ्यायचं आहे. खूप झटपट असा हा ढोकळा तयार होतो. हा ढोकळा पूर्ण होण्यासाठी इथे मला पूर्णतः 8 मिनिटं लागलेले होते. म्हणजे 5 मिनिटं ढोकळा शिजवण्यासाठी लागला, तसाच पूर्णतः फोडणी वगैरे करून मी 8 मिनिटात हा पूर्णतः ढोकळा बनवून तयार केला. जेव्हाही काहीतरी वेगळं खावंसं वाटलं आणि झटपट असा जर आपल्याला काहीतरी बनवायचं असलं तेव्हा आपण हा ढोकळा नक्कीच बनवू शकतो. मी झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिटं हा ढोकळा पूर्णतः शिजू दिला आणि शिजल्यानंतर एक वेळा चेक केला. तर मी काय केलं, चम्मच घेतला आणि चमच्याने हा ढोकळ्यामध्ये हा चम्मच घालून पाहिला. तर मला थोडा किंचित असा बुडाला, थोडं असं कच्चं असल्यासारखं वाटलं आणि नंतर मी झाकण ठेवून आणखी 1 ते 2 मिनटं हा ढोकळा शिजवून घेतला. तर अगदी 2 मिनिटात हा ढोकळा पूर्ण शिजून तयार झाला. तर बघू शकता, इथे आपला ढोकळा बनून तयार आहे. तर ज्या आपण पहिले जेव्हा चम्मच घातलेला होता तिथेच आपल्याला हा चम्मच घालून पाहायचा आहे आणि इथे ढोकळा आपला तयार आहे. नंतर आपल्याला काढायचा आणि 5 मिनिटं हा ढोकळा पूर्णतः थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतर थंड होईपर्यंत इकडे आपण गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये छान असं तेल घालून घ्यायचं. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं, कोथिंबीर घालायची, हिरवी मिरची घालायची आहे आणि आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जर आपण फोडणीत घातली तर कोणताही पदार्थ असो त्याची चव खूप छान वाढते. म्हणून कधीही तुम्ही जर कोणताही पदार्थ बनवत असेल किंवा कोणतीही रेसिपी बनवत असेल तेव्हा थोडा कोथिंबीर नक्की फोडणीत घाला. आता छान अशी फोडणी तयार झाली की याच्यामध्ये आपल्याला लगेच घालून घ्यायचं आहे ते पाणी. पाणी घातल्यानंतर आपल्याला 2 चम्मच इथे साखर घालून घ्यायची आहे आणि किंचित असं मीठ घालून घ्यायचं आहे. आपण जेव्हाही ढोकळा करतो तेव्हा आपण डायरेक्ट अशी फोडणी करतो आणि त्याच्यामध्ये ढोकळा घालतो. पण जर आपण पाणी घालून जर असा ढोकळा केला तर तो ढोकळा आपल्या घशात असा चिकट लागत नाही किंवा छान असा चवीला चविष्ट हा ढोकळा तयार होतो. तसंच खाताना आपल्याला तो आपल्या दाताला चिपकत नाही किंवा आपल्याला चिकटसर असा वाटत नाही. म्हणून कधी जेव्हा आपण ढोकळा बनवू तेव्हा अशा प्रकारे फोडणी देऊन पाणी त्या ढोकळ्यावर नक्की घाला.
तर इथे बघू शकता मी 2 चम्मच अशी साखर घालून घेतली आहे आणि त्या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर चमच्याने एक वेळा फिरून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आंबट गोड पाणी जेव्हा आपण ढोकळ्यावर घालतो तेव्हा त्या ढोकळ्याची चव आणखीनच वाढते, म्हणून आपल्याला इथे थोडं लिंबूसुद्धा वापरायचे आहे. लिंबू याच्या पाण्यामध्ये टाकताना कधीही गॅस बंद केल्यानंतर घाला, कारण की लिंबूचा जो आंबटपणा आहे तो जर आपण गॅस चालू असताना घातला तर तो कमी होतो, म्हणून कधी जेव्हा आपण लिंबू घालू तेव्हा गॅस बंद केल्यानंतरच घालायचा आहे. आता इथे ढोकळा छान असा आपला थंड झालेला आहे. आता आपल्याला याला छान असा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कट करताना किती असा स्पंची असा हा ढोकळा इथे तयार झालेला आहे. खूप चवीला चविष्ट असा हा ढोकळा तयार होतो. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल आणि तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. तसंच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला, एक लाईक व एक सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर इथे बघा छान असा आपला ढोकळा कट झालेला आहे आणि जे आपण पाणी फोडणीचं केलेलं होतं किंवा आंबट गोड जे पाणी बनवलं होतं ते हे पूर्ण ढोकळ्यावर आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप चवीला चविष्ट आणि खूप स्पंची असा इथे ढोकळा तयार आहे आणि झटपट असा हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. अशा प्रकारे पूर्णतः पाणी आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे. कधी-कधी काय होतं की मुलं हट्ट करतात की आई काहीतरी बनवून दे, तेव्हाही आपण असा स्पंची आणि अगदी झटपट 5 ते 7 मिनिटात बनणारा हा ढोकळा नक्कीच बनवू शकतो. तसेच जर आपल्याकडे पाहुणे आले आणि जर आपल्याला पाहुण्यांसाठी काहीतरी बनवायचं असेल तेव्हासुद्धा असा स्पंची आणि झटपट बनणारा ढोकळा आपण नक्कीच बनवू शकतो. आता इथे बघू शकता छान असा ढोकळा तयार आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये हा ढोकळा सर्व करूया. तर बघू शकता किती छान असे याचे पीस निघत आहे आणि स्पंजची पण तुम्ही बघू शकता. अगदी पूर्ण ढोकळा करण्यासाठी मला 8 मिनटं लागलेले आहे. तसंच खूप झटपट हा ढोकळा झालेला आहे. पाण्यात न ठेवता फक्त चाळणी ठेवून त्याच्यावर आपण हा ढोकळा झटपट असा बनवलेला आहे. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. आणि ते बघू शकता अगदी झटपट झालेला किंवा झटपट बनलेला स्पंची असा वाफेवरचा ढोकळा तयार आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक व एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.